यानंतरची पुढची एक महत्त्वाची बातमी पाहूया। मराठा, धनगर, मातंग समाजाच्या प्रलंबित मागण्यांसाठी महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आलेली आहे। मुख्यमंत्र्यांच्या निर्देशानंतर मंत्री शंभूराज देसाईंनी ही बैठक बोलावलेली आहे। तीनही समाजाच्या प्रलंबित विषयांचा शंभूराज देसाई आढावा घेणार आहेत। या संदर्भातली अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत। सूरज सावंत आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या। सूरज, मुख्यमंत्र्यांच्या निर्देशानंतर शंभूराज देसाईंनी ही बैठक बोलावल्याचं समजतंय, काय नेमकी माहिती? जिंक्य सकल मराठा समाजाकडनं हैदराबाद गॅजेट त्याचबरोबर सातारा संस्थान गॅजेट या संदर्भात लागू करण्यासंदर्भात मागणी करण्यात आली होती। या संदर्भात मुख्यमंत्र्यांनी निर्देश दिल्यानंतर आज मंत्री शंभूराज देसाई यांनी ही महत्त्वाची बैठक बोलवलेली आहे। मंत्रालयात ही बैठक होणार आहे। या बैठकीमध्ये मराठा समाजात जे आंदोलक होते त्यांच्यावरील गुन्हे मागे घेण्यासंदर्भात देखील चर्चा होणार आहे। त्याचबरोबर सकल मातंग समाजाकडनं अनुसूचित जाती आरक्षण वर्गीकरणाच्या मागणी करण्यात आली होती, त्याबाबतही आढावा घेतला जाणार आहे। तसेच अण्णाभाऊ साठे महामंडळ आणि अण्णाभाऊ साठे राष्ट्रीय स्मारक आणि लहुजी उस्ताद साळवे यांच्या स्मारकाबाबतही आढावा घेतला जाणार आहे। याशिवाय धनगर आरक्षणासंदर्भात देखील या बैठकीत चर्चा होणार आहे। सह्याद्री अतिथीगृहावर मुख्यमंत्र्यांनी निर्देश दिल्यानंतर धनगर आणि धनगड या जाती संदर्भात काही सूचना केल्या होत्या, त्यानुसार ह्या तीनही ठीक आहे। बैठकी संदर्भातल्या अपडेट्स घेतच राहू सूरज। धन्यवाद जी माहिती दिली त्याबद्दल।